In Zettel's kitchen we gather around. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. Healthy meals the joyful way. फ्रेंड्स, आज आपण बनवणार असा एक नाश्त्याचा पदार्थ की तो तुम्ही कधीच खाल्ला नसेल आणि जर का हा पदार्थ बनवला तर याची फरमाईश सतत येत राहील। तर या ठिकाणी 2 वाटी तांदळाचे पीठ घ्यायचे आहे। या वाटीने हे तांदळाचे पीठ 2 वाटी घेतलेले आहे। तर कढईमध्ये 1 पळी तेल घालून ज्या वाटीने तांदूळ आपण मोजून घेतलेले आहे त्याच वाटीने पाणीची फोडणी द्यायची आहे व मीठ घालून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी 1 वाटीला थोडंसं आणखी जास्त घालायचं आहे। आता छान हलवून घ्यायचं आहे व उकळी येऊ द्यायची आहे। तर आता पाण्याला छान उकळी आलेली आहे। तर आता आपण काढून घेतलेले तांदळाचे पीठ यामध्ये ओतून घेणार आहोत। तर आता ओतत असताना ब्लेंडरच्या साहाय्याने छान मिक्स करून घेणार आहोत। पाणी थोडंच असल्यामुळे फक्त हे पीठ छान वाफवून घ्यायचं आहे। आता वाफवून घेतल्यानंतर थोडंसं 5 मिनिट यावर आपण ताट झाकून घ्यायचं आहे व छान वाफ काढून घ्यायची आहे। तर 5 मिनिटांनंतर चेक करायचं आहे, नाहीतर आपलं पीठ खाली लागू शकतं। तर गॅस बंद करून आता हे पीठ लगेचच परातीमध्ये काढून घ्यायचं आहे। तर आता परातीमध्ये काढून घेतल्यानंतर थोडं थंड होऊ द्यायचं आहे हे पीठ। आता खूप गरम आहे तर थंड करून घेतलेलं आहे। थंड करून घेतल्यानंतर आता पाण्याचा हात लावून हे छान पीठ मळून घ्यायचं आहे। तर हा पदार्थ इडियप्पम हा आहे व हा पदार्थ केरळचा आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला विश्वास नाही बसणार तर हा पदार्थ केल्यानंतर मी सलग 3 दिवस हा पदार्थ करावा लागला आम्हाला, इतका घरच्यांना हा पदार्थ आवडला। तुम्हीही नक्की करून पहा, सगळ्यांना आवडेल। हा पदार्थ मी चटणी सोबतही केलेला आणि सांबर सोबतही केलेला। तर चटणी बरोबरही खूप छान लागतो आणि सांबर बरोबरही खूप छान लागतो। अतिशय वेगळा पदार्थ आहे आणि टेस्ट अतिशय भन्नाट आहे। किती खाऊ असं हा पदार्थ लागतो। खूप छान टेस्ट येते आणि सोपाही आहे। तर पटकन ही कणिक मळतो तशी ही मळून घ्यायचं आहे व याचे साधारण किती भाग होतात ते चेक करायचं आहे। तर आपण साच्याच्या साहाय्याने हा पदार्थ पाडून घेणार आहोत। तर या साच्यामध्ये साधारणपणे 3 साचे होईल इतकं हे पीठ तयार झालेले आहे। पहा, हे आपले पीठ छान मळून घेतलेले आहे। थोडंसं सेलसर असेल तरीही चालू शकते हे पीठ। आता हा पदार्थ आपण इडली पात्रात करणार आहोत, त्यामुळे इडली पात्रामध्ये पाणी व लिंबू टाकून छान गरम करत ठेवायचं आहे। थोडंसं तेल लावून आता थोडंसं आपल्याला जर आवडत असेल तर खोबरे किसलेले या इडली पात्रावर आपण टाकून घेतले तरीही छान लागेल। तर अशा प्रकारे हा साचा आता आपल्याला बनवून तयार करून ठेवायचा आहे। तर साच्यामध्ये आपण हे पीठ टाकणार आहोत आणि जे कुरवड्यासाठी आपण चकती वापरतो ती चकती यासाठी आपल्याला वापरायची आहे, किंवा मोठी शेव वगैरे पाडतो ती चकती आपण यासाठी वापरणार आहोत। तर चला आपण डायरेक्ट पाडून घेऊया। तर पहा, हे पीठ अतिशय छान तयार झालेले आहे व अति लवकरच ते पडायला सुरुवात होते। जोपर्यंत आपण ते पाडणे बंद करत नाही किंवा तोडत नाही तोपर्यंत ते पडत राहते। तर अशा प्रकारे हे इडियप्पम तयार होत आहे। हे अतिशय सोपी पद्धत आहे। नक्की घरी बनवून पहा, सगळ्यांना आवडेल। जर तुमच्याकडे साचा उपलब्ध नसेल किंवा
ठेवून दिला असेल तर तुम्ही छोट्या किसणीच्या साहाय्यानेही तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. त्या पद्धतीने ही मी बनवून पाहिली आहे. खूप छान लागतो तोही प्रकार. तर अशा प्रकारे हा पहा खूप छान पडताना दिसत आहे. तर हे इडली पात्रामध्ये सगळं बॅटर पाडून घेतल्यानंतर छानपैकी स्टीम करून घेणार आहोत. हा लिटरली 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारा पदार्थ आहे. अगदी गडबडीच्या वेळेत सुद्धा हा पदार्थ तुम्ही करायला घेतला तरीही चुकणार नाही. तर साधारणपणे 5 ते 10 मिनिटातच हे स्टीम देऊन तयार होते. तर प्रथम मी 2च सेट लावलेले आहेत. तिन्ही भांडी आपण वापरू शकतो. तर या ठिकाणी मी चटणी केलेली आहे व त्याला छान असा तडका देत आहे. तर चटणी बरोबर हा पदार्थ अतिशय टेस्टी लागतो. आणि मीही अचानक ठरल्यामुळे ओल्या खोबऱ्याची न करता सुक्या खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे. तरीही खूप छान टेस्टी चटणी झालेली आहे. अशा प्रकारे चटणी किंवा सांबार बरोबरही तुम्ही हा पदार्थ सर्व करू शकता. छान चटणी तयार झालेली आहे आणि इकडे आपला झटपट नाश्ताही तयार झालेला आहे. तर ग्लेझिंग अशी आलेली आहे. तर गॅस बंद करून घ्यायचा आहे व छान सर्व करायचं आहे. पहा खूप छान दिसत आहे ना. तर पटकन रेसिपी करायला घ्या. नक्की तुम्हाला आवडेल. जर ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा या रेसिपीला व आवडली असेल तर इतरांनाही शेअर करा. व अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व शेजारचं बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका. म्हणजे वेगवेगळे रेसिपीची नोटिफिकेशन येत राहील. तर फ्रेंड्स, कशी वाटली रेसिपी? आवडली ना? आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.